बारी बातचीत इंडस्ट्री लोगों से पूरी पिक्चर बची है अभी प्रोमो देख। हेलो फैमिली मेंबर्स एंड वेलकम बैक टू माय चैनल। इट्स मी अबू काट। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करून शेअर केलं असेल शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मध्ये तिथून जे काही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. जर तुम्हाला प्रो एपीके अलाइट मोशन किंवा कॅपकट प्रो एपीके हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुपला पण प्रोवाइड करत असतो आपल्या मित्रांनो. तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून जे काही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो. अगदी फ्री मध्ये प्रोवाइड करत असतो मित्रांनो. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर जे अशा प्रकारे अलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणि आपला प्रोजेक्ट मध्ये बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला सर्वात अगोदर जे अशा प्रकारे बीट मार्कला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर एकदम छान असं बीट्स वगैरे लावून दिले मित्रांनो. मग आणि आपला जे फर्स्ट लायचं प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मिळाच्या ऑप्शन मध्ये जे फोटो दिला मित्रांनो या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर अशा दोन्ही बोर्डना प्रेस करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं. मी फोटोला सेट करत आहे मित्रांनो. त्याच तुम्ही आपल्या हिशोबाने सेट वगैरे करून घ्यायचं. फोटोला सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे लास्ट पण जे फोटो आहे त्याला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला सेकंड बीटला आणि आपला एक बीट सोडून सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये फोटोला कट करायचं मित्रांनो. आणि आपला एक बीट सोडायचं सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये फोटोला कट करायचं मित्रांनो. मग आणि आपला एक बीट सोडून दुसऱ्या सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये फोटोला जसं मी कट करता मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण कट वगैरे करून घ्यायचं. कट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला फर्स्ट लायनंतर प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो. मग आणि आपला सर्वात अगोदर एक नंबरची पेजला ऍड करून घ्यायचं. अशा प्रकारे ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे बीट पण अशा प्रकारे बीट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच्या सेकंड नंबरची पीएनजी आहे मित्रांनो त्या सेकंड नंबरच्या पीएनजीला अशा प्रकारे ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे बीट पण अशा प्रकारे ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर आणखी आपला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो मग आणि आपला जे अशा प्रकारे तीन नंबरची पीएनजी आहे त्या तीन नंबरच्या पीएनजीला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला बीट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. आणखी आपला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो जे चार नंबरच्या पीएनजीला ऍड करायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे 5 नंबरची पीएनजी आहे ते ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे 5 नंबरच्या पीएनजीला ओढून घ्यायचं मित्रांनो. लास्ट पण ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान अशा पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे खालचं ओव्हरले म्हणतो त्याला प्रेस करून आपला वरच्या सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या ते ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. आणि आपल्या डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे बीटला यायचं. डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला स्क्रॉल करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे काय बीटला यायचं डब्याच्या ऑप्शन पेस्ट लेअर करून घ्यायचं मित्रांनो. जे काय आसपासचे ओव्हरले मित्रांनो हे सर्व बीट्सच्या हिशोबामध्ये दोन्ही बीट्सच्या हिशोबामध्ये पेस्ट वगैरे करून घ्यायचं. त्याच प्रकारे पेस्ट वगैरे केल्यानंतर मित्रांनो जे फोटोज आहेत मित्रांनो या सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे एक नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे एक नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे सेकंड नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो सेकंड नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो जे फोटोला ऑफर शिवायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो 3 नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर स्क्रॉल केल्यानंतर 3 नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट
इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपलं असं जे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे लास्ट मध्ये 4 नंबरची फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपलं असं जे बेट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे लास्ट मध्ये 2nd नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपलं असं जे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे लास्ट वेळी फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपलं असं जे बेट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे लास्ट वेळी फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. आणि आपलं असं इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला व्हिडिओ एकदम छान असं बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. थोडंफार आपलं जे काय आपलं जे पीएनजीस वगैरे फोटोज वगैरे ऑफ केला आहे मित्रांनो. मग आपलं जे थोडंफार आपला मोबाईल वगैरे लॅग मारत आहे, त्यामुळे आपण पीएनजीस वगैरे ऑफ करून दिला. जे तुमचे जे फोटो पीएनजीस वगैरे आहेत ते सर्व पीएनजीला अशा प्रोजेक्ट ऑन वगैरे करूनच घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ. मी तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.